नमस्कार मंडळी. कधी तुम्हाला असं वाटलंय का, की तुम्ही आधीसारखं पटापट चालू शकत नाही? उठणं थोडं जड वाटतंय किंवा एरवी सहज चालून जाणारा रस्ता पण आता थकवून टाकतोय. जर असं होत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. वय वाढलं की शरीरामध्ये बदल होतात. हे खरं आहे, पण याचा अर्थ असा नाही की सगळं नशिबाचं म्हणून गप्प बसावं लागेल. 72 वर्षांची सरिताताई यांचं एक छान उदाहरण आहे. ती खूपच स्वावलंबी होती, पण अलीकडे तिला जिन्यावरून चढताना थोडं थांबून घ्यावं लागतं किंवा मग समतोल राखण्यासाठी खुर्चीचा आधार घ्यावा लागतो. तिला हे सगळं खूप त्रासदायक वाटतं, कारण ती कधीच कोणावर अवलंबून राहायला तयार नव्हती. तिला वाटायचं की शांतपणा, अशक्तपणा किंवा वृद्धपकाळाचा एक ठरलेला लक्षण आहे, जे नाइलाजाने स्वीकारावं लागतं. पण खरंच तसं आहे का? वय कितीही झालं तरी तुम्ही तुमचं बळ, ऊर्जा आणि आत्मविश्वास परत मिळवू शकता. वय वाढते म्हणून आयुष्य संकुचित करायचं असं असं काही नाही. आज मी तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगणार आहे, पण खूप परिणामकारक सवयी आहेत ह्या, ज्या तुम्हाला तुमच्या शरीर हलकं, मनाला उत्साही आणि दिवसाला अर्थपूर्ण बनवतील. या सवयी फार कठीण नाहीत आणि त्यांची सुरुवात तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता. आणि हो, शेवटच्या 2 सवयी तुमचं आयुष्य बदलून टाकतील. एवढंच नक्की, हे सगळं फक्त जगायला जास्त वर्ष मिळावीत म्हणून नाही आहे, तर मिळालेल्या प्रत्येक दिवसामध्ये भरभरून जगता यावं म्हणून आहे. तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटावं. तसं वाटतं ना? मग चला पहिलं पाऊल टाकूया. नव्यानं उभं राहण्यासाठी इथून करूया. आपल्या शरीरात नेमकं काय बदलतंय ते समजून घ्या. वय वाढतं म्हणजे थांबून जायचं असं काही नाही. शरीरात बदल होतात तेव्हा त्यानुसार त्याची योग्य ती काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे अनेक लोकांना वाटतं की स्टिफनेस, थकवा किंवा मग कमजोरी हे वयानुसार येणारच आहेत. पण बऱ्याचदा हे निष्क्रिय राहण्यामुळे होतं, वयामुळे नाही. सरिताताई सरिताताईंच्या बाबतीत असंच झालं. ती हळूहळू कमी चालायला लागली आणि त्यामुळे तिचे स्नायू कमकुवत व्हायला लागले. मग हालचाल अजून कठीण वाटू लागली. अशा प्रकारे ती एक वाईट चक्रामध्ये अडकली. जितकी कमी हालचाल तितका जास्त थकवा. पण जेव्हा तिने हे सगळं बदलायचं ठरवलं, तेव्हा सगळं हळूहळू सुधारायला लागलं. आपलं शरीर हे चालण्यासाठी, हलण्यासाठी बनलेलं आहे. तुम्ही तर ते वापरतच नाही, तर हे होतं थकल्यासारखं वाटतं. जर एखादी गाडी खूप दिवस चालवली नाही, तर तिचं इंजिन चालू होणं कठीण. तसंच आपल्या शरीराचं पण होत असतं. जसं तुम्ही दररोज गाडी चालवता, तशी ती सुरळीत होते. तसंच रोज थोडं चालणं, हालचाल करणं हे तुमचं शरीर परत बळकट करतं. सुरुवात अगदी छोटी करा. लांब पायपीट शक्य नसेल तर घराभोवती थोडं फिरा. सकाळी स्टिफनेस वाटत असेल तर बेडवरून उठण्याआधी थोडं अंग मोकळं करा. जिन्यावर चढणं अवघड वाटत असेल तर एका पायरीवर खाली होण्याचा सराव करा. या छोट्या गोष्टींचा फार मोठा परिणाम होतो. सरिताबाईने फक्त दिवसातून 5 मिनिटं चालणं सुरू केलं. काही आठवड्यांमध्ये तिचे पाय मजबूत वाटायला लागले, समतोल सुधारला आणि आत्मविश्वास वाढला. वय काहीही असो, शरीर परत मजबूत होऊ शकतं. तुमचं शरीर लवचिक आहे आणि ते दररोज तुमच्या कृतीला प्रतिसाद देत. हालचाल ही पर्याय नाही, ती गरज आहे. विशेषतः जेव्हा तुम्हाला तुमचं स्वतंत्र अबाधित ठेवायचं असेल. दुसरी गोष्ट, थकवा ही एक सामान्य गोष्ट आहे. जसं समजणं बंद करा. वयानुसार सर्वात जास्त अनुलक्षित राहणारी समस्या म्हणजे सततचा थकवा. सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो. दुपारी काही न केल्यानंतरही विश्रांती घ्यावीशी वाटते आणि संध्याकाळी तर काही केलंच नसेल तरीसुद्धा शरीर दमलेलं वाटतं. निर्मलाबाईंनाही हाच अनुभव येत होता. त्यांना वाटायचं की थकवा हा वयानुसार येणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. पण त्यांना हे माहीतच नव्हतं की बहुतांश वेळा हा थकवा वाईट सवयींमुळे होतो. तो वयामुळे नव्हे. अपुरी झोप, पुरेशी हालचाल नसणं आणि शरीराला आवश्यक तेवढं पाणी न मिळणं या सवयीमुळे शरीर थकल्यासारखं वाटतं. तर तुम्हालाही नेहमी थकवा जाणवत असेल तर आता वेळ आली आहे थोडा विचार करा. यामागचं खरं कारण नक्की काय आहे हे शोधा. तुम्ही पुरेसं पाणी पिता का? शरीरात पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन झालं की त्याचा थेट परिणाम थकव्यावरती होतो आणि हे तुम्हाला लक्षातही येत नाही. तुम्ही नीट झोपता का? झोप पुरेशी आणि शांत नसेल तर
मन धुसर वाटतं, अंगात काही करावंसं वाटत नाही आणि संपूर्ण शरीरावरती त्याचा ताण येतो. तुम्ही दिवसभर पुरेशी हालचाल करता का? गंमत म्हणजे जितकी कमी हालचाल तितका जास्त थकवा जाणवतो. हे सगळं सुधारण्यासाठी काही साधे उपाय आहेत. सर्वप्रथम पाणी प्यायला विसरू नका. अनेकदा लोकांना वाटतं की ते थकलेत, पण खरं तर त्यांचं शरीर फक्त पाण्याअभावी थकलेलं असतं. त्यामुळे दिवसभरामध्ये वेळोवेळी पाणी प्यायचं. दुसरं म्हणजे झोपेच्या सवयीकडे लक्ष द्या. रोज शक्यतो एकाच वेळी झोपायला जा आणि उठण्याचा प्रयत्न करा. झोपण्याआधी मोबाईल, टीव्ही यांसारख्या स्क्रीनपासून दूर राहा, कारण यामधून येणारा निळसर प्रकाश आपल्या झोपेचा नैसर्गिक हार्मोन्स बिघडवतो. तिसरी गोष्ट आहे, शरीर थोडं हलवा आहे. ऐकायला उलट वाटेल, पण जितकी थोडी जरी हालचाल वाढवली तरी शरीरामध्ये खूप जास्त ऊर्जा येते. हालचाल थकवत नाही, उलट तीच तर ऊर्जा देणारी आहे. जेव्हा सरिताताईंनी हे सगळं अंमलात आणायला सुरुवात केली तेव्हा त्या स्वतःच थक्क झाल्या, कारण त्यांना खरंच खूप हलकं वाटायला लागलं. आधी जसं दिवसभर काही केलं तरी दमल्यासारखं वाटायचं, तसं आता होत नव्हतं. सकाळी जागं होताच अंगात नवा उत्साह वाटायचा. त्यांना कळून चुकलं, मी वयामुळे थकत नव्हते, माझ्या चुकीच्या सवयी होत्या. थकवा हे नशीब नाही आणि कायमचा सत्यही नसतो. जर तुम्ही लहान सहान सुधारणा केल्या तर काही दिवसांमध्येच तुम्हाला शरीरात नवी ऊर्जा जाणवेल. तिसरं महत्त्वाचं पाऊल, तुमचं विचार करण्याचं साधन. तुमचं मन हे अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. वय वाढूनही जे लोक सशक्त, ताजेतवाने राहतात आणि जे सातत्याने त्रासाला सामोरे जातात, त्यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे मनाची ताकद आणि विचारांचा दृष्टिकोन. सरिताताईंनी अनेक वर्ष स्वतःला हेच समजावलं होतं की आता माझं वय झालं आहे, व्यायाम शक्य नाही, नवीन शिकायला उशीर झालाय किंवा स्वतः काही बदल करणं आता उपयोगाचंच नाही. पण जेव्हा त्यांनी हे सगळ्या कल्पना आव्हान देऊन पाहिलं तेव्हा मात्र सगळं बदलायला लागलं. आता त्यांना वय ही मर्यादा वाटत नव्हती, तर स्वतःची काळजी घेण्याची एक नवी संधी वाटत होती. आणि एकदा मन तयार झालं की शरीर सकारात्मक प्रतिसाद देतं हे त्यांना स्वतः अनुभवलं. स्वतःलाही जर वाटत असेल की आपण आता काही करू शकत नाही, तसंच होईल. पण जर तुम्ही मनातून ठरवलं की हो, मी नक्की हा बदल करू शकते, तर तुमचं शरीर, मन सगळं त्याला साथ देईल. निवड तुमच्या हातात आहे. तुम्ही अजूनही चालू शकता, बळ मिळवू शकता आणि पुन्हा एकदा ताजं भरलेलं आयुष्य जगू शकता. आणि हो, तुमचं आयुष्य तुमच्या अटीवर जगण्यासाठी अजिबात उशीर झालेला नाही. म्हणूनच मी तुम्हाला एक छोटंसं आव्हान देते. आजपासून सुरुवात करा. अगदी छोटा एक बदल करा. जसं की जास्त पाणी पिणं, सकाळी थोडंसं स्ट्रेचिंग करणं किंवा दिवसा थोडा अधिक वेळ उभं राहणं. ही प्रत्येक छोटी कृती म्हणजे तुमच्या भविष्यातल्या स्वतःसाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे. आणि विश्वास ठेवा, तुमचं भविष्यकालीन रूप तुम्हाला याबद्दल मनापासून धन्यवाद देईल. तर ही फक्त सुरुवात आहे. व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला एक महत्त्वाची पण अनेकदा दुर्लक्षित होणारी गोष्ट सांगणार आहे, जी वयानुसार तुमचं बळ आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवायला खूप उपयोगी ठरते. आणि हो, कदाचित तुम्ही कधी तिचा विचारही केला नसेल, पण तिचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती जबरदस्त होतो. म्हणून व्हिडिओ पुढे नक्की पहा. सरिताताई मनाशी पक्क ठरवलं होतं, मी वयानं थांबणार नाही. आणि त्यांनी अधिक चालायला सुरुवात केली, पाणी भरपूर प्यायला लागल्या, झोपेची काळजी घ्यायला लागल्या आणि खरंच त्यांना दिवसेंदिवस खूप चांगलं वाटायला लागलं. पण तरीही काही सकाळी त्या सुस्त वाटायच्या, पायामध्ये जडपणा वाटायचा, जणू पाय हलायलाच तयार नसायचे. आणि दुपारच्या वेळेला तर परत तोच जुना थकवा हळूहळू झाकून यायचं. सगळं काही योग्य करत असूनही त्यांना हवा तसा उत्साह हा मिळत नव्हता. हेच एक नवं कोडं होतं. तेव्हाच सरिताताई एक मोठा पण बराच वेळ दुर्लक्षित होणारा महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला. वय वाढलं की ताजंतवानं राहायचं असेल तर छान झोप खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच लोकांना हे माहीतच नसतं की झोप आपलं संपूर्ण आयुष्याचं कशाप्रकारे प्रभावित करते. आपल्या शरीरातील ऊर्जा, लक्ष, स्मरणशक्ती आणि हालचाली यांचं मूळ झोपेवरच अवलंबून आहे. झोप हे फक्त विश्रांतीसाठी नाही, तर शरीरातल्या दुरुस्तीसाठी वेळ असते. दररोज रात्री झोप येत असताना शरीर आपल्या स्नायूंना बळकट करतं, मेंदूला ताजं करतं आणि ऊर्जा परत भरून देतं. पण जर झोप खराब असेल तर ही सगळी प्रक्रिया अर्धवट थांबते.
सरिताताईंनी जेव्हा त्यांच्या झोपेच्या सवयी तपासल्या तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्या. कारण त्या वयानं थकत नव्हत्या, तर त्यांचं शरीर झोपेत पूर्णपणे सावरतच नव्हतं. त्यामुळे सतत थकवा जाणवायचा. तुमचंही असंच काहीतरी वाटतंय का? रात्री वारंवार जाग येणं, लोळत राहणं किंवा पूर्ण झोपूनही सकाळी थकवा जाणवणं, हे सगळं तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग झालाय. तुम्हाला वाटतं की हे वयानुसार होतंय, पण खरं तर तुमचं यावर जास्त नियंत्रण आहे हे कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल. व्हिडिओमध्ये पुढे अजून आपण खूप साऱ्या गोष्टी पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे ऐकायला मला खूप खूप आवडेल. सरिताताईंनी त्यांची झोप सुधारण्यासाठी 3 गोष्टी केल्या, ज्या तुम्ही देखील आजपासून सुरू करू शकता. पहिली गोष्ट, त्यांनी झोपेचा ठराविक वेळ ठरवला. रोज एकाच वेळी झोपायला जाणं आणि उठणं ही साधी सवय, पण शरीराची अत्यंत उपयुक्त. दुसरी गोष्ट, झोपण्याआधीचा वेळ शांततेचा बनवला. झोपण्याच्या सुमार 1 तास आधी त्यांनी मोबाईल, TV यांसारखी सगळी स्क्रीन बंद केली. खोलीचा उजेड बंद केला आणि गरम पाण्याने अंघोळ करून शरीराला शांत केलं. तिसरी गोष्ट, त्यांनी झोपायची खोली झोपेसाठी योग्य बनवली. स्क्रीन नाही, तेजस्वी लाईट नाही, फक्त शांत, निवांत आणि आरामदायक वातावरण. या छोट्या बदलांमुळे एका आठवड्याच्या आत निर्मलाबाईंना खूप फरक जाणवायला लागला. सकाळी जाग आल्यावर त्यांना हलकं आणि ताजं वाटायचं, शरीरात बळ वाटायचं आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहायची. हेच तुमच्यासाठीही एक स्मरण आहे. गाढ शांत झोप ही तुमची आरोग्याची गुरुकिल्ली आहे. झोपेची योग्य सवय अंगीकारा आणि फरक स्वतः अनुभवा. पण सरिताताईंनी यावर थांबल्या नाहीत. त्यांना अजून एक गोष्ट लक्षात आली, जी झोपेइतकीच महत्त्वाची होती, पण अधिक धोकादायक ठरू शकणारी. ती म्हणजे दिवसातून बराच वेळ बसून राहणं. ही एक गुप्त आणि दररोजची सवय, जी आपल्या आरोग्याला हळूहळू घातक ठरते. जर तुम्हाला विचारलं, तुम्ही दिवसामध्ये किती वेळ बसून राहता? कदाचित 4-5 तास किंवा दुप्पट समजा. कारण जेवणाच्या वेळी TV पाहताना, मोबाईलवर स्क्रोल करताना आणि फक्त आराम करतानाही आपण सतत बसतच असतो. आणि ही सवय, बसण्याची सवय आपल्या जीवनशैलीचा भागच बनली आहे. सरिताताईंनी सुरुवातीला वाटायचं की त्या सक्रिय आहेत, कारण त्या घरात थोडाफार फिरायच्या, थोडं चालायच्या. पण तेव्हा त्यांनी दिवसभरात आपण खरोखर किती वेळ बसतो याची नोंद ठेवायला सुरुवात केली. तेव्हा त्या चकित झाल्या. एका सरासरी दिवसातून त्या 8 तासांहून जास्त वेळ बसून असायच्या. ज्यावेळी आपण खूप वेळ बसतो त्यावेळी रक्तप्रवाह मंदावतो, स्नायू कमजोर होतात आणि लवचिकपणा सुद्धा कमी होतो. यामुळे मग अगदी साधं काम, खुर्चीतून उठणं, जिने चढणं हे सुद्धा हळूहळू कठीण वाटायला लागतं. आणि हेच सरिताताईंना होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी काही साधे पण महत्त्वाचे बदल केले. ते तुम्हीही सुरू करू शकता. पहिलं, दर 1 तासाला थोडंसं उठून उभं राहा. गरज लागली तर मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा. एखाद्या मिनिटासाठी जरी उभं राहून हात-पाय हलवले तरी खूप फरक पडतो. दुसरं, फोनवर बोलताना किंवा काम करतानाही असेल तिथं चालत राहा. सरिताताई दात घासत असताना थोडं चालायच्या, फोनवर बोलताना घरभर फिरायच्या आणि TV बघतानाही हातपाय स्ट्रेच करायच्या. तिसरी, हालचाल ही सवय बनवा. रोज नाही. त्यांनी स्वतःला जबरदस्तीने व्यायामात ढकललं नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी करायला लागल्या. जर दुकानाजवळ गाडी थोडं लांब लावणं, जिना वापरणं किंवा स्वयंपाक करताना आवडत्या गाण्यावर थोडं हलकं-फुलकं नाचणं, या छोट्या सवयी सतत केल्या तर त्या शरीरात खूप मोठा बदल घडवतात. फक्त काही आठवड्यांमध्ये सरिताताईंनी आपल्या शरीरामध्ये हलकं वाटायला लागलं. पाय सहजपणे हलायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील जड, स्टिफ वाटणारी भावना आता नाहीशी होत होती. आताही ही जणू काही स्वतःच्या हालचालींमध्ये मोकळी झाली होती. मी अगदी स्पष्ट सांगते, हालचाल हीच स्वातंत्र्याची खरी गुरुकिल्ली आहे. जितका वेळ तुम्ही एकाच जागी बसून राहता, तितकं तुम्हाला पुन्हा हलणं अधिक कठीण होत जातं. आणि एक दिवस येतो जेव्हा अगदी साधं काम, खुर्चीतून उठणं हे फक्त खोली ओलांडणंही कठीण वाटायला लागतं. पण या सगळ्यातून बाहेर पडणं शक्य आहे. ती ताकद तुमच्यामध्ये आहे. फक्त आजपासून ठरवा, रोज थोडी हालचाल करायची.
काल जेवढं केलं त्याहून आज थोडं जास्त. तुमच्या भविष्यकालीन तुम्ही तुमचा आधार आहेत. सरिताताईंनी आता खूपच छान वाटत होतं. त्यांची झोप सुधारली होती, हालचाल वाढली होती आणि त्यांच्या अंगावरही नवी ऊर्जा आली होती. पण तरी एक गोष्ट कमी वाटत होती. अशी एक गोष्ट जिला तिने महत्त्व दिलंच नव्हतं, पण जी तिच्या संपूर्ण शरीरावरती, मनस्थितीवरती परिणाम करत होती. व्हिडिओ पाहत राहा. पुढे मी तुम्हाला हीच एक गोष्ट सांगणार आहे. ती मोफत आहे. कोणतीही विशेष प्रयत्न न करता येणे आणि ती तुमचं आरोग्य अगदी लगेच सुरू करू शकेल. ही गोष्ट तुम्ही चुकवू नका. ही गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश. सरिताताई सगळं सुरळीत चालू होतं. ती चालत होती, कमी वेळ बसत होती, छान झोप येत होती. पण एक दिवस दुपारी पोर्चवर निवांत बसलेली असताना तिला जाणवलं, एवढं सगळं सुधारूनही तिच्या अंगामध्ये कधी-कधी स्टिफनेस येतो. मन थोडं खचलेलं वाटतं आणि त्याचं कारण समजत नव्हतं. तेव्हा तिच्या डॉक्टरांनी एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारला, तुम्ही बाहेर किती वेळ जाता? तिने विचार केला होता की थोडं चालते खरं, पण बराचसा वेळ घरातच जातो. पुस्तकं वाचणं, टीव्ही पाहणं, थोडं घरकाम असं तिच्या लक्षात आलं. ती घरात बंद राहणं तिच्या तब्येतीवरतीही परिणाम करत होतं. अनेकांना माहीत असतं की सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी तयार होतं, पण खूप थोड्यांना हे माहीत असतं की व्हिटॅमिन वयानुसार आणखीनच महत्त्वाचं ठरतं. कारण हे व्हिटॅमिन हाडं मजबूत करत स्नायूंना लवचिक ठेवतं आणि सांधेदुखीपासून सुद्धा दूर ठेवतं. जर शरीरामध्ये याची कमतरता असेल तर हाडं कमकुवत होतात, पडण्याचा धोका वाढतो आणि शरीर स्टिफ वाटायला लागतं. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे वय जसजसं वाढतं तसतसं आपल्या शरीराची व्हिटॅमिन डी तयार करण्याची क्षमता कमी होत जाते. म्हणून जर आपण पुरेसं ऊन घेत नाही आहात तर आपण हळूहळू एक अत्यावश्यक गोष्ट गमावतो. तीही मोफत असूनसुद्धा सरिताताईंना हे माहीतच नव्हतं. त्यांना वाटायचं की सांधेदुखी आणि थकवा हे वयानुसार आलेले असतील, पण प्रत्यक्षात ते सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळं होतं. मग त्यांनी ठरवलं, एक प्रयोग करून पाहूया. दररोज सकाळी 10 मिनिटं त्या फक्त पोर्चमध्ये बसू लागल्या. कुठलाही मोठा सराव नाही, विशेष तयारी नाही, फक्त सूर्यप्रकाशामध्ये बसणं. जिथे सूर्याची ऊब त्यांच्या त्वचेला जाणवेल इतपतच. केवळ काही आठवड्यांमध्ये त्यांना फरक जाणवायला सुरुवात झाली. त्यांचा मूड चांगला वाटू लागला, सांधे सैल वाटले आणि झोप तर आणखीनच सुधारली. खास म्हणजे विज्ञान देखील हे मान्य करेल. संशोधन सांगतं की रोज सूर्यप्रकाशामध्ये बसल्यामुळे झोप चांगली लागते, मूड उठावदार राहतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदूचं आरोग्यसुद्धा सुधारतं. म्हणून आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही दररोज किती वेळ सूर्यप्रकाशामध्ये राहता? जर उत्तर फार थोडं असेल तर आता वेळ आली आहे काहीतरी बदल करण्याची. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे बदल खूपच सोपे आहेत आणि आजपासून ठरवा. दिवसातून फक्त 10 ते 15 मिनिटांसाठी सूर्यप्रकाशामध्ये बसायचं. बाहेर अंगणात, गच्चीवर, पोर्चवर, जिथे शक्य असेल तिथे तुमचं शरीर, मन आणि आरोग्य त्याचे फायदे तुम्हाला लवकरच जाणवतील. सकाळचं ऊन उन्हाळ्यात उपयुक्त असतं, म्हणून ते आपल्या झोपेचा नैसर्गिक चक्र योग्य ठेवतं. पण दिवसात कोणत्याही वेळी थोडासा तरी सूर्यप्रकाश मिळणं हे काहीही न मिळण्यापेक्षा नेहमीच चांगलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सूर्यप्रकाश तुमच्या रोजच्या सवयींचा भाग करा. जसं की कॉफी बाहेर अंगणात बसून प्या, जेवणानंतर थोडा फेरफटका मारा किंवा फक्त खिडकीजवळ सूर्यप्रकाशामध्ये बसण्याचा अनुभव घ्या. तिसरी गोष्ट, जास्त वेळ उन्हात बसणार असाल तर त्वचेची काळजी घ्या. थोडासा सनस्क्रीन लावा, पण सूर्यप्रकाशापासून घाबरू नका. तुमच्या शरीराला त्याची गरज आहे. सरिताताईंना विश्वास बसत नव्हता. इतकं साधं कधीतरी इतका मोठा बदल घडू शकतं. त्या आता पुन्हा स्वतःसारख्या वाटत होत्या, अधिक बळकट, आनंदी आणि उत्साही. उपयुक्त. पण त्यांचा प्रवास इथे थांबला नव्हता. शरीरात झोप, ऊर्जा आणि मूडता सुधारलेले होते, पण एक गोष्ट उरली होती, ती म्हणजे दीर्घकाळ स्वतंत्रपणे चालू ठेवणारी होती. सकाळी सरिताताई शूज घालण्यासाठी वाकले तेव्हा गुडघ्यात एक हलकंसं दुखणं जाणवलं. ती वेदना जास्त नव्हती, पण त्यांना लगेच समजलं की त्यांच्या पायांची ताकद आता थोडी कमी होत चालली आहे. इतकं सगळं करूनही त्यांनी पाय मजबूत ठेवण्यासाठी काहीच खास केलेलं नव्हतं. आता वेळ आली होती आपल्या पायांमध्ये खास लक्ष देण्याची. कारण यांच्या अनेक मैत्रिणींना पाहिलं होतं, एक साथ पडणं ही फ्रॅक्चर किंवा
किंवा मग एका क्षणात सगळं आयुष्य बदलून जातं. त्या स्वतःसाठी ठाम झाल्या, हे माझ्याबरोबर होऊ द्यायचं नाही. तुमच्या पायांचे स्नायू हे तुमच्या सगळ्या हालचालींचे मूळ असतात. ते बळकट असले तर तुम्ही स्वावलंबी राहता. अगदी एखादा कास किंवा स्नायू कमकुवत असेल किंवा उभं राहणं, चालणं, जिने चढणं उगाच सगळंच जड वाटायला लागणं. पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे हे स्नायू बळकट असतात, कठीण नाही. सरिताताईंना जिमला जायला सुरुवात केली. ना तसं तसं व्यायाम करा. फक्त दररोज काही मिनटं पायांच्या व्यायामासाठी देऊ लागल्या आणि काही आठवड्यांमध्येच त्यांना मोठा फरक जाणवायला लागला. खुर्चीतून सहज उठता येऊन लांब चालणं त्रासदायक वाटेना असं झालं आणि जिना चढणंही आता निर्धास्तपणे करत होत्या. आणि जर त्या करू शकल्या तर तुम्हीही करूच शकता. हे 3 सोपे उपाय तुम्ही आजपासून सुरू करा. चेअर, स्कॉट, खुर्चीवर बसा आणि हातांचा आधार न घेता सावकाश उभं राहणं हे 5 ते 10 वेळा करा. हे पायांचे स्नायू जागे करत 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 लिप्स खुर्चीत बसून करा. पायाला सरळ समोर ताठ करा. काही सेकंद थांबा आणि मग परत सावकाश खाली आणा. दोन्ही पायांवर करा. यामुळे मांडीचे स्नायू बळकट होतात आणि समतोल राखायला सुरुवात होते, मदत होते. रिलीज वाटतो पायांना. मजबूत वस्तूचा आधार घ्या. बोटांवरती उभं राहा आणि मग हळूहळू पुन्हा एडी जमिनीवरती ठेवा. त्यामुळे पायांच्या पोट्या मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि पाय सुजण्याची शक्यता सुद्धा कमी होते. मुद्दा असा आहे की खूप मोठं काही करणं गरजेचं नाही. फक्त रोज थोडं करणं महत्त्वाचं आहे. सरिताताईंनी फक्त काही मिनिटांनी सुरुवात केली आणि आज त्या पुन्हा आत्मविश्वासाने चालतात. त्यांना माहीत आहे की त्यांचे पाय त्यांना कुठेही घेऊन जाऊ शकतात आणि हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते. हालचाल गमावणं म्हणजे फक्त चालणं नव्हे तर तुमच्या स्वतंत्रपणे गमावणं आहे. पण तुम्ही ते टाळू शकता. सरिताताईंचा प्रवास मोठ्या बदलांचा नव्हता. तो लहान, सोप्या आणि नियमित कृतींचा प्रवास होता. त्यांनी हळूहळू मोठा परिणाम दिसू लागला. आता त्यांच्या प्रवासात शेवटचं एक पाऊल उरलं होतं. एक साधा सराव जो केवळ शरीर बळकट करणारा नव्हता, तर मनालाही शांती आणि स्पष्टता आणि समतोल देणारा होता. एक गोष्ट जी त्यांनी कधीच आधी केली नव्हती, पण एकदा त्यांनी ती सुरुवात केली तेव्हा त्यांना समजलं हीच तर त्या कोड्यातली शेवटची कडी होती. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की ही एक सवय कशी तुमचं आयुष्य बदलू शकते. हे चुकवू नका. सरिताताईंनी खरंच खूप मोठा टप्पा पार केला होता. आता त्या दिवसातून जास्त चालायच्या, कमी वेळ बसायच्या, नीट झोप व्हायची, सकाळचं ऊन घ्यायच्या, पाय मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करायच्या. गेल्या कित्येक दिवसांमध्ये त्यांना स्वतःलाच इतकं छान वाटत होतं की तितकं छान त्यांना कधीच वाटलं नव्हतं. पण काहीतरी कमी होतं असं वाटत होतं. शरीर बळकट होतं तरी मधून स्नायूंमध्ये एक खोलवर ताण जाणवायचा. असा स्टिफनेस जो काही केल्या जाईना. सकाळी लवकर उठून त्यांना वाटायचं सांधे हलायलाच तयार नाही. मानसिक चिंता वेगळ्याच होत्या. वय वाढलं की मनातही अनेक भीती निर्माण होते. कधी जोरात पडलो तर, अंगणातला खेळायला तर संपूर्ण प्रगती मागे गेली तर, अशा अनेक शक्यतांचा गोंधळ कायम डोक्यात असायचा. शरीराने कितीही सुधारलं तरी मन मात्र अजूनही असुरक्षित वाटायचं. त्यांना काहीतरी वेगळं हवं होतं, जे केवळ शरीरासाठी नव्हे तर मनासाठी देखील उपयुक्त ठरेल आणि त्याच वेळी त्यांचं मनही मजबूत करेल. तेव्हाच त्यांनी योगा क्लासेसचा परिचय झाला. सुरुवातीला त्यांनी त्या साशंक होत्या की तरुण लवचिक लोकांनीच योगा करायचा असतो. त्यांना वाटत होतं आपल्यासारख्या वृद्ध माणसांसाठी योगा जणू नाहीच. पण त्यांनी चौकशी केली आणि त्या योगा लावू शकल्या. त्यांनी योगा करायला हळूहळू सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की हेच होतं ते हरवलेलं रहस्य. त्याचं शरीर अधिक सैल आणि संतुलित आणि लवचिक वाटू लागलं. मन शांत झालं, विचार स्पष्ट झाले आणि एकाग्रता वाढली. आणि सगळ्यात खास म्हणजे त्या हे सगळं आपल्या घरामध्ये, हॉलमध्ये बसून करत होत्या. जर तुम्हालाही कधी सांधे वाटले असतील, पायांवर विश्वास वाटत नसेल किंवा चालताना अस्थिरपणा जाणवत असेल, तर तुमच्यासाठी देखील वय वाढल्यानंतर अनेक लोक आपलं स्वातंत्र्य गमावतात. याचंच मुख्य कारण असतं संतुलन हरवणं. हे हळूहळू होतं. पाय डगमगू लागतात,
कधीतरी चक्कर येते, भीती वाटते, उंचावरून वस्तू काढण्याची, पडण्याची भीती वाटते. एका छोट्याशा पडण्यामुळे हॉस्पिटल उपचार, अनेक वेळा कायम अंथरुणात आयुष्य सुरू होतं. सरिताताईंनी हे त्यांच्या अनेक मैत्रिणींसोबत घडताना पाहिलं होतं आणि त्यांनी मनाशी ठरवलं होतं की हे माझ्या वाट्याला नाही येणार. त्यांना कळालं होतं की योगा आणि हे छोटे छोटे बदल आपल्या शरीराला निश्चितच सुधारू शकतील, संतुलित करू शकतील. अगदी लहान पावलांनी दररोज फक्त 5 मिनिटं काही हलक्या स्ट्रेचिंग हालचाली ज्या स्नायूंना मोकळं करत होत्या आणि पोटाच्याही काही सवयी त्या बदलत होत्या. त्या हालचाली धीम्या, सहज होत्या, पण त्यांचा परिणाम खूप खोलवर जाणू लागला होता. पडण्याची भीती हळूहळू कमी होऊ लागली होती. उबड-धुबड रस्त्यावर चालताना आता त्या थांबवत नसायच्या. पाय अधिक बळकट वाटत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना पुन्हा स्वतःच्या शरीरावरती विश्वास वाटू लागला होता. जर तुम्हालाही असंच चालत राहायचं असेल, असं बळकट आत्मविश्वासाने आणि स्वतंत्र टिकून, तर हेच उत्तर आहे. तुम्हाला लवचिक असण्याची गरज नाही, इथलीट करण्याची गरज नाही. फक्त सुरुवात करा गरजेचं आहे. योग आणि थोडेसे चालणं. सरिताताई सतत चिंतेत असायच्या. आरोग्याबाबत, भविष्यात काय होईल याबाबत आणि कुटुंबावर ओझं बनू नये याबाबत सुद्धा त्यांना चिंता असायची. रात्री झोपच येत नसायची. पण जेव्हा त्यांनी ह्या धीम्या, सहज आणि हालचालींना नियंत्रित करणं सुरू केलं, त्यांनी शारीरिकदृष्ट्या तर मानसिकदृष्ट्या सुद्धा हलक्या वाटायला लागलं. योगाने त्यांना खोल श्वास घेणं, शांत राहणं आणि ताण, सैल सोडणं शिकवलं. खूप वर्षांनी त्या पहिल्यांदा आत्ताच्या क्षणामध्ये जगत होत्या. ना भूतकाळ, ना भविष्याची चिंता, ना कसलं काही. हे तुम्हालाही मिळू शकतं. तर गोष्टी सुरू कशा करायच्या? महागड्या क्लासेसची गरज नाही, स्टुडिओची गरज नाही. हे सगळं तुम्ही तुमच्या घरात आणि तुमच्या मोकळ्या जागेवर बसून करू शकता. खूप सोपं आहे. सुरुवातीला 5 मिनिटे द्या. स्वतःला उभं राहणं, करणं, खोल श्वास घेणं हे शिकवा. डोक्याच्या भुवया उंचवा. काही शरीराला सांगतात तर आता वेळ बदलायची आहे. दुसऱ्या हालचाली सुरू करा, जाणीवपूर्वक करा. एका पायाची बोटं वर उचला आणि मग सावकाश खाली घ्या. ही साधी कृती तुमचं संतुलन आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवते. तिसरं, परिपूर्ण होण्याची चिंता अजिबात करू नका. काही योगासनं परफेक्ट करणं, शरीर वाकवणं किंवा कठीण पोजेस करणं असा प्रश्न नाही आहे. हे शरीर हलवणं, श्वास ओढणं आणि स्वतःला अधिक चांगलं वाटू देणं. सुरुवातीला सगळं जमत नाही, पण या गोष्टी केल्यानंतर हळूहळू जमतात. निवड तुमच्या हातात आहे. सरिताताईंचा प्रवास छोट्या बदलांनी सुरू झाला होता. तिनं सगळं एकदम बदलून टाकलं नव्हतं. ती काही थोडं ध्येय घेऊन धावत नव्हती. तिला फक्त पुन्हा स्वतःमध्ये भरून आलेला समाधान हवं होतं आणि हळूहळू दिवसेंदिवस टप्प्याटप्प्याने ती तिथे पोहोचली सुद्धा. तुम्ही देखील तिथे पोहोचू शकता. तुम्ही काय निवडणार हे मला सांगा. तुम्ही पहिलं पाऊल टाकणार आहात का? ते तुम्हाला अधिक बळकट आणि स्थिर आणि ऊर्जावान बनवेल. तुम्ही असे छोटे बदल आजपासून सुरू करणार आहात का, जे तुमचं आयुष्य अधिक मोकळं, सजीव आणि सक्रिय ठेवतील? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही या सगळ्या सवयी आजपासून लावणार आहात की नाही. लावणार असेल तर कमेंटमध्ये यस लिहा आणि तुम्हाला नसेल लावायच्या तर नो लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यवर्धक व्हिडिओसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, हेल्दी राहा आणि आनंदी देखील राहा.